बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्ष देशभरात होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेला असून राज्यातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे महाबोधी महाविहारासाठी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे, त्यासाठी बिहारमधील महाबोधी टेम्पल 1949 चा एक ऍक्ट रद्द झाला पाहिजे। महाबोधी महाविहाराचे 4 ट्रस्टी हिंदू आणि 4 ट्रस्टी बौद्ध हा नियम रद्द करून सर्व ट्रस्टी बौद्ध असावेत असा कायदा केला पाहिजे। या मागणीसाठी आपण येत्या 29 मार्च पासून 3 दिवस बुद्धगयेत ठाण मांडणार आहोत। बुद्धगयेत आंदोलन करणाऱ्या बौद्ध धम्मगुरूंची आपण भेट घेणार आहोत। तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहारचे राज्यपाल माननीय आरिफ खान यांची आपण भेट घेणार असल्याचेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले। महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे यासाठीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने व पूर्ण ताकदीने उतरावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले आहे। 14 तळे सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापनादिनी रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणाऱ्या जाहीर सभेत नामदार रामदास आठवले बोलत होते। महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 चा रद्द करून बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांना निर्देश देऊ शकतात असा प्रयत्न आपण करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर मी स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आणि बिहारचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांना भेटून बुद्धगयेतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करणार आहे। तसेच बुद्धगयेतील 3 दिवस थांबून बुद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रासह बिहार आणि संपूर्ण देशभर आंदोलन असल्याची भूमिका आठवले यांनी स्पष्ट केली। महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरला आहे। सर्व आंबेडकरी जनतेने एकजुटीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात एकजुटीने बळ द्यावे असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले। सभेपूर्वी नामदार रामदास आठवले यांनी महाड येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन केले। यावेळी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, सूर्यकांत वाघमारे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, परशुराम वाडेकर, विवेक पवार, घनश्याम चिरणकर, आदेश मर्चंडे, अमित तांबे, सुशांत सकपाळ, लोकप्रिय गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, राहुल शिंदे, शाहीर राजा कांबळे, राहुल डाळिंबकर, मोहन खांबे, लक्ष्मण जाधव, सुनील बन्सी मोरे, श्रीकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।